सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील लेखमाला. काल आपण बघितलं की टेगार्टने गोपीनाथला पकडलं होतं, त्यांची धुलाई चाललेली होती. आता पुढे बघूया टेगार्ट काय करणार. आयुक्त टेगार्टने विचारलं, मलाच मारण्याचं तुला काय कारण? गोपीनाथ म्हणाला, साहेब, तुम्ही माझ्या प्रत्येक क्रांतिकारक बंधूंना फासावर लटकवलं, त्यांच्या संसाराची धुळधाण केली, त्याचा सूड बदला. रक्तबंबाळ अवस्थेत फरफटत पोलीस त्याला नेत होते. तो अर्धवट ग्लानीत असून सुद्धा पुटपुटत होता, साहेब, तुमच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस बोनस समजा, माझे मित्र तुम्हाला सोडणार नाहीत. आज गोपीनाथला फाशी देणार होते. फाशीची पूर्ण तयारी झाली. एक 17-18 वर्षाचा पोरगा एका पोलीस आयुक्ताला प्रत्येक दिवस तुमच्यासाठी बोनस आहे असं निर्भयपणे म्हणतो. मध्यरात्री गोपीनाथने स्वतः स्नान उरकलं. कपाळावर गंधाक्षदा लावलेला गोपीनाथ एखाद्या महायात्रेला चाललेल्या वारकऱ्यासारखा दिसत होता. त्याच्या फाशीची पूर्ण तयारी होत आली. बाहेर मध्यरात्रीपासून स्वराज्याचे आणि कॉर्पोरेशनचे अनेक लोक जमले होते. सुभाषबाबू ओरडत जाण्याची परवानगी मागत होते. सुभाषचंद्र बोसचे नाव ऐकून गोपीनाथच्या मुखावर विलसलेलं हास्य बघून टेगार्टने बेभान होऊन विचारलं, सांग, बंगालमधील गुप्तकटात कोण कोण सामील आहे? सांगतोस की चामडी लोळवू? गोपीनाथ म्हणाला, साहेब, आता मी तर चाललो, माझी काय चामडी लोळवणार, पण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत सुभाषचंद्र जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही मात्र आपली कातडी सांभाळून राहा. अर्ध्या रात्री सुभाषबाबू आणि 10-15 सहकारी आत येण्याची परवानगी मागू लागले. परवानगी नाकारल्यामुळे ते बाहेरच्या काळोखात बसून राहिले. सकाळी जेव्हा गोपीनाथच्या भावाने मदन मोहन त्याचे अंतिम संस्कार करून त्याचं वस्त्र घेऊन बाहेर आला, तेव्हा सुभाषबाबूंना पाहून त्याचा कंठ दाटून आला. सुभाषबाबूने त्याच्या हातचे गोपीनाथचे कपडे हाती घेऊन डोळ्याला लावले आणि धाय मोकलून रडू लागले. एक दिवस सुभाषबाबू आठवणीत गर्क झालेले होते. त्यांना आठवलं, त्यावेळी ते महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. एक दिवस एक कृश शरीराची विधवा स्त्री त्यांच्या समोर येऊन म्हणाली, सुभाष, मला ओळखलंस? आवाज तर अगदी ओळखीचा वाटला, पण ओळख लक्षात येत नव्हती. आणि एकदम लख्ख प्रकाश पडला डोक्यात. आपोआप तोंडातून शब्द बाहेर पडले, माई? माईची अवस्था बघून विचारलं, माई, एकाएकी डॉक्टर भट्टाचार्य कसे गेले? अगदी हळू आवाजात त्या म्हणाल्या, ते आहेत. काय? मग तुमचा अवतार? माई सांगू लागल्या, त्यांच्या बोटात बॉम्ब करण्याची कला असल्यामुळे ते कधी आंध्र तर कधी दिल्लीत असतात. बॉम्बच्या वेडापायी अंगभर भाजले, परंतु वाचले आणि निर्मिती चालूच आहे. अवताराचं म्हणशील तर इंग्रजांच्या रोजच्या झडत्या जबानी टाळण्यासाठी त्यांनी स्वतःच्या हातानं माझं कुंकू पुसलं. घरात शिकणारी मुलं, वृद्ध आई वडील, ते तिकडे बॉम्ब बनवत आहेत आणि आम्ही इथे दारिद्र्यात. तू इथे मोठ्या पदावर आहे हे समजल्यावर एखादी पोटापुरती नोकरी मिळण्याच्या आशेने आले आहे बघ तुझ्याकडे. झाडूवाली म्हणून नोकरी दिलीस तरी चालेल. सुभाषचंद्र म्हणाले, झाडूवाल्या बायांची मुकादम व्हाल? आणि लगेच सुभाषबाबूंनी रमैयांना बोलावून उद्यापासून माईंना काम समजून देण्याचा आदेश दिला. माई आशीर्वाद देत म्हणाल्या, सुभाष, फक्त माझ्या एकटीकडेच नको बघूस रे. अंदमान सिनईला कित्येक राजबंदी खितपत पडले आहेत. त्यांच्या स्त्रिया मुलं देशोधडीला लागली आहेत. त्यांच्याकडेही थोडं लक्ष दे. काहीच दिवसात खंगलेल्या लोकांना नोकरी मिळू लागली. वासंती देवींच्या आवाजाने सुभाषचंद्र आपल्या आठवणींच्या विळख्यातून बाहेर पडले. अरे सुभाष, लग्नाचं वय होऊन गेलं. अनेक कन्या तुझ्या प्रेमात पडल्या आहेत. त्यांचे बाप सुरडीला लागले. कधी करशील लग्न? सुभाषबाबू म्हणाले, सध्या तरी मला विवाह करायचा नाही.
मी फक्त माझ्या ध्येयावरच प्रेम करतो. वासंती देवी रागाने आतल्या खोलीत निघून गेल्या. सुभाषचंद्र बाबूंचा जीवनात एक स्वतःची आई, दुसरी आई रूपाने बासंती देवी, तिसरी विभावती मेजोबाऊ दिदी जी शरद बाबूंची पत्नी, सुभाषची वहिनी, आणि चौथी स्त्री प्रेमिकेच्या रूपाने एमिली शेकेल आली. नेताजींच्या जीवनात ज्या महत्त्वपूर्ण स्त्रिया आल्यात त्यात फ्राऊ शेकेल एमिलीचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होणारच नाही. जून 1934 व्हिएन्नामध्ये एमिलीशी भेट झाल्यावर सुभाषबाबूंचे लगेच सूर जुळले. नेताजींना आपल्या इंडियन स्ट्रगल या पुस्तकाचे हस्तलिखित इंग्रजीत टाईप करून देणारं कोणीतरी हवं होतं. त्यांनी आपल्या भारतीय मित्राकडे चौकशी केली तर त्यांनी 23 वर्षीय एमिलीची शिफारस केली आणि 29 नोव्हेंबर 1934 त्यांचं पुस्तक इंडियन स्ट्रगल प्रसिद्ध झालं. त्यात त्यांनी प्रस्तावनेत एमिलीचे विशेष आभार मानले. त्यानंतर 1934 पासून सुभाषबाबू आणि एमिली एकमेकांच्या नियमित संपर्कात होते. सुभाषचंद्र इतके कामात व्यग्र असतानाही त्यांचा एकमेकांशी पत्रव्यवहार चालू होता. तुरुंगात असतानाही लिहिलं. ते जेव्हा युरोपला जात तेव्हा व्हिएन्नाला अगदी आवर्जून जात असत. ऑस्ट्रेलियातल्या साल्सबर्ग प्रांतातल्या बाड गास्टाईल या स्पा रिसॉर्टला, तसेच चेकोस्लोवाकिया मधल्या कार्ल्सबॅड कार्लोवी हॅरी या स्पा टाउनलाही दोघे एकत्र गेले होते. एकदा 1930च्या दरम्यान कलकत्त्यात असताना बासंती देवींनी विचारलं होतं, सुभाष, तुला व्हिएन्ना एवढं का आवडतं? तिथे कोणी खास व्यक्ती आहे का? त्यांनी अगदी सहजगत्या विचारलं होतं. परंतु सुभाषबाबू लाजले आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत त्यांचा प्रश्न त्यांनी उडवून दिला होता. सुभाषचं लाडसं बघून त्या आश्चर्यचकित झाल्या. बासंती देवींना काहीतरी मूर्त आहे याचा अंदाज आला. इंग्रजांचा त्यांच्यावर एवढा कडक पहारा असून सुद्धा सुभाषबाबू 16-17 जानेवारी 1941च्या रात्री आपल्या राहत्या घरातून गुप्तहेरांच्या डोळ्यात धूळ झोकून निसटले. 2 एप्रिलला नेताजी बर्लिनला पोहोचले. दुसऱ्या दिवशी त्यांनी व्हिएन्नाला असलेल्या एमिलीला पत्र पाठवून आपण नाव बदललेलं आहे, ओरलँड मॅझोटा या इटालियन नावाने बर्लिनला असून ताबडतोब येण्यास लिहिले. थर्ड राईचमध्ये परदेशी लोकांशी नातेसंबंध जोडले तर ते वांशिकदृष्ट्या खालच्या दर्जाचे अनार्य समजलं जातं. त्यांनी हे नातं तोडावं म्हणून त्यांना आडून सुचवण्यात आलं. भारतातही काय प्रतिक्रिया उमटेल याची खात्री नसल्यामुळे नेताजींनी बरीच गुप्तता ठेवली होती. एमिलीचे आणि सुभाषचंद्र बोस यांचे लग्न एमिलीच्या 27व्या वाढदिवशी 26 डिसेंबर 1937 झालं. हा विवाह सोहळा ऑस्ट्रेलियामधील आल्प्स पर्वतरांगेत साल्शा प्रांत असलेल्या बाड गास्टागून या स्पा व्हिलेजमध्ये झाला. ते दोघांच्याही आवडीचं ठिकाण होतं. एमिली शेकल या स्वतंत्र वृत्तीच्या होत्या. जवळजवळ सबंध आयुष्य त्या स्वतंत्रपणे राहिल्या. 19 नोव्हेंबर 1942 नेताजींच्या पहिल्या मुलीचा अनिताचा जन्म झाला. मुलीला भेटायला डिसेंबरमध्ये ते व्हिएन्नाला गेले. त्यांच्याबरोबर ACN नंबियार होते. नाझी सुरक्षा अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याकरता या दोघांना हर तऱ्हेने बतावण्या कराव्या लागल्या होत्या. 9 फेब्रुवारी 1943 रोजी नेताजींनी पूर्व आशियाकडे जाण्यासाठी कील बंदराहून 3 महिने पाणबुडीने प्रवास केला. त्याआधी 8 फेब्रुवारी 1943 रोजी अगदी पहाटेच नेताजींनी बर्लिनच्या सोफिनस्ट्रासेवरील आपले निवासस्थान गुपचूप सोडले होते. कुणाला संशय येऊ नये म्हणून एमिली काही दिवस तिथेच राहिल्या. मात्र त्यानंतर नेताजींची आणि त्यांची पुन्हा भेट कधीच झाली नाही. युद्धानंतर
सोपिन्सरावर बॉम्ब पडला आणि 30 खोल्या असलेलं मोठं घर उद्ध्वस्त झालं, ज्या घरात सुभाषबाबू आपली पत्नी एमिली बरोबर 2 वर्ष राहिले. ते घर आता अस्तित्वातही नाही. एमिली शेंकेलनं व्हिएन्नामधील आपली नोकरी सोडली नव्हती. तात्पुरती बदली करून त्या बर्लिनला आल्या होत्या. युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात आणि नंतरही एमिलीना बराच त्रास सहन करावा लागला होता. 1945च्या एका संध्याकाळी एमिली स्वयंपाक करीत असताना रेडिओवर बातमी आली की भारतीय फितूर सुभाषचंद्र बोस फार्मसा तैवान येथे झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झालाय. ऐकून एमिलीना फारच मोठा धक्का बसला. त्या मटकन खाली बसल्या, हमशी रडू लागल्या. अजून पुरती 3 वर्षाची झाली नसलेली मुलगी अनिता शांतपणे झोपली होती. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराची झडती घेतली तेव्हा नेताजींनी लिहिलेली अनेक पत्र ताब्यात घेतली. ती पत्र एमिलींना कधीच मिळाली नाहीत. फेब्रुवारी 1943च्या सुरुवातीला पाणबुडीचा प्रवास सुरू करण्यासाठी नेताजींनी आपल्या मोठ्या भावाला शरदचंद्र बोस यांना बंगालीत अगदी खाजगी पत्र लिहिलं होतं. ते पत्र त्यांना पोचलं ते युद्ध संपल्यावरच. पत्रात लिहिलं होतं, आदरणीय मेजदा, सुभाषचा प्रणाम. मी पुन्हा एका जोखमीच्या प्रवासाला निघत आहे. या प्रवासात माझा शेवटपर्यंत निभाव लागेलच याची खात्री नाही. या प्रवासात संकटे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयुष्यात पुन्हा पत्र लिहिता येणार नाही म्हणून आजच तुम्हाला एक बातमी देतो. मी इथे विवाह केला आहे. एक अनिता नावाची मुलगीही आहे. जशी तुम्ही माझ्यावर आतापर्यंत माया केली तसंच मी नसताना माझी पत्नी एमिलावर आणि मुलीवर माया करावी आणि माझं अर्धवट राहिलेले काम माझ्या पत्नी आणि मुलीनं पूर्ण करावं ही देवाकडे अखेरची प्रार्थना आहे. तुम्हाला मनपूर्वक नमस्कार. आई मेजो बौदीदीला आणि इतर वडीलधाऱ्यांना माझा नमस्कार सांगावा. तुमचाच लाडका भाऊ सुभाष. बर्लिन 8 फेब्रुवारी 1943. मंडळी, आता या त्यांच्या अखेरच्या पत्रानंतर पुढे काय होतंय हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप खूप आभार मानते. उद्या भेटूया पुढच्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.